स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 16th लेसन आहे सेन्सरी ऑर्गन्स या लेसनची आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. तर पहा त्यामध्ये क्वेश्चन ए आहे व्हॉट कॅन बी डन. आता पहा त्यामध्ये क्वेश्चन काय आहे, आता काय करावे बरं. त्याच्यामधील क्वेश्चन पाहूयात आपण काय आहे तो. डिनर इज रेडी अँड मदर हॅज आस्क्ड सकीना टू कॉल ग्रँडपा बट ग्रँडपा कॅन नॉट हिअर ॲट ऑल. हाऊ विल सकीना टेल हिम टू कम. आता आजोबांना जेवायला बोलव असे आईने सकीनाला सांगितले आहे, पण सकीनाच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही. आईने जेवायला बोलवले आहे हे सकीना आजोबाला कसे सांगेल. तर पहा त्याचं आन्सर काय आहे आपण पाहूयात. सकीना विल गो नियर हर ग्रँडपा. सी विल टच हिम. सी विल एक्सप्लेन हिम मदर्स मेसेज थ्रू साइन अँड गेस्टर्स. आता जी सकीना आहे पहा, सकीना आजोबाच्या जवळ जाईल, त्यांना स्पर्श करून त्यांचे लक्ष वेधून घेईल, नंतर त्यांना खानाखुणा करून जेवायला चला असे सांगेल. त्यानंतर क्वेश्चन आपण बी पाहूयात. थिंक अँड टेल. जरा डोके चालवा. त्यामधील पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो. यस्टरडेज योगर्ट इज स्पॉइल्ड इट कॅन नॉट बी इटन. हाऊ वुड यू नो दॅट. आता कालचे दही आज खराब झाले आहे आणि खाण्याजोगे राहिले नाही हे तुम्हाला कसे समजते. तर त्याचा आन्सर आहे पहा. वेन योगर्ट इज स्पॉइल्ड इट्स टेस्ट इज चेंज. देअर इज फाऊल ओड्यूर फॉर सच कर्ड. इट टर्न्स येल्लोइश. Thus, our sensory organs, eyes, nose and tongue let us know that this yogurt can no longer be eaten. आता दह्याची चव बिघडते आणि आंबट वासही येतो. ते पिवळसर दिसू लागते. म्हणजेच आपले ऑर्गन्स जे आहेत त्यामधील जीभ, जे आपले टंग म्हणजे जीभ, नोज म्हणजे काय नाक, आईज या तिन्हीमुळे दही खराब झाले आहे, ते खाण्याजोगे राहिलेले नाही हे लक्षात येते. त्यानंतर आपण त्यामधीलच सेकंड क्वेश्चन पाहूयात. सम इन्ग्रेडियंट्स वी यूज इन द किचन आर नेम बिलो. व्हॉट आर देअर कलर्स. आता पुढे आपले स्वयंपाकघरातील काही पदार्थाची नावे दिली आहेत, तर त्याचा रंग कोणता असतो ते तुम्हाला सांगायचे. तर पहा त्याच्यामध्ये टर्मरिक आहे, जे आपले हळद पावडर असते, त्याचा रंग कोणता असतो पहा येलो. त्यानंतर कोरिएंडर लिव्स, जे आपले कोथिंबीरचे जे पानं असतात, तर त्याचा कलर कोणता असतो पहा ग्रीन. त्यानंतर राईप चिली, जे कोणती राईप चिली म्हणजे पिकलेली जी मिरची आहे तिचा कलर कसा असतो तर रेड असतो. सॉल्ट, जे आपलं मीठ आहे, जे आपल्या किचनमध्ये आपण हमखास वापरतो, त्याचा कलर कोणता असतो व्हाईट. आणि अनराईप टोमॅटो, जे कच्चा टोमॅटो जो आहे त्याचा कलर कोणता असतो तर त्याचा कोणता कलर असतो पहा ग्रीन. तर पहा त्यानंतर आपण क्वेश्चन सी पाहूयात. विच सेन्सरी ऑर्गन गिव्ज यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता पुढील माहिती कोणत्या आपल्याला ऑर्गन्सने कळते ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहा द गोवा इज स्वीट. पेरू गोड आहे हे तुम्हाला आपल्या कोणत्या ऑर्गन्सने त्याची आपल्याला माहिती होते कळते. तर त्याच कशामुळे पहा टंग, जिभेमुळे आपल्याला कळतं की पेरू जो आहे तो कसा आहे गोड आहे. त्यानंतर द कुकू इज सिंगिंग ऑन द ट्री आउटसाईड. आता बाहेर कोकिळा गात आहे हे आपल्याला आपल्या कोणत्या ऑर्गन्समुळे समजतं तर पहा एअर्समुळे म्हणजे आपल्या कानाने काय होतं आपल्याला आवाज येतो. त्यानंतर द सनफ्लावर इज येल्लो. आता सूर्यफूल पिवळे आहे हे आपल्याला कसे समजते तर आपल्या आईज म्हणजे डोळ्याने आपण पाहतो की सनफ्लावर हे कसं आहे येल्लो आहे. त्यानंतर द इन्सेन्स स्टिक हॅज अ नाईस फ्रेग्रन्स. आता जे आपली अगरबत्ती आहे तिचा वास चांगला आहे हे आपल्याला कोणत्या ऑर्गन्समुळे समजतं पहा नोज, नाकाने काय होतं आपल्याला त्याचा स्मेल येतो. त्यानंतर 5 नंबर पहा द मेडिसिन इज बिटर. आता औषध कडू आहे हे आपल्याला कोणत्या ऑर्गन्समुळे समजतं टंग, जिभेमुळं. आणि त्यानंतर द टॉवेल इज रफ. टॉवेल जो आहे तो कसा आहे रफ आहे, रखरखीत आहे हे आपल्याला कशामुळे समजते आपल्या त्वचेमुळे म्हणजे स्किनमुळे. तर पहा हे पण आन्सर तुम्हाला लिहून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ई पाहूयात आपण. डी नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला ऑब्झर्वेशन करून काय करायचं आहे स्वतः तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर ई आहे पहा आन्सर इन ब्रीफ. आता थोडक्यात उत्तरे लिहा. हाऊ आर द 2 हँड्स यूज वाईल रोस्टिंग द पीनट्स. दाणे भाजताना आपण 2 हाताचा उपयोग कसा केला आहे. त्या तुमच्या लेसनमध्ये ज्या काकू आहेत त्या दाणे भाजताना त्यांनी 2 हाताचा उपयोग कसा केला आहे तर त्याचा आन्सर आहे पहा वाईल रोस्टिंग द पीनट्स वी हॅव टू कीप टंग holding the pan in the left hand. At the same time, the spatula is held in right hand to stir the peanuts in the pan. In this way, both hands work in coordination while roasting the peanuts. आता पहा काकूंनी शेंगदाणे भाजताना डाव्या हाताने चिमटा पकडला आहे आणि चिमट्यात जी कढई आहे
आणि त्या चिमट्यामध्ये काय आहे पहा, कडे आहे आणि त्यांच्या उजव्या हातात जे स्पॅच्युला म्हणजे जे त्याने शेंगदाणे ज्याने ते गरम करत आहात तर ते आहे आणि त्यानंतर स्पॅच्युला त्या शेंगदाणे त्याने काय करत आहेत, त्या जो स्पॅच्युला जो आहे त्याने काय करत आहेत तर शेंगदाणे भाजत आहेत. म्हणजे अशा प्रकारे त्यांचे जे पीनट जे आहेत ते भाजताना त्यांनी दोन्ही हाताचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण त्यामधील, व्हॉट इज मीन्ड बाय सेन्सरी ऑर्गन्स. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, तर त्याचा आन्सर आहे पहा, द ऑर्गन्स दॅट टेल अस अबाउट द सराउंडिंग्स आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स ऑर सेन्स organs. Ears, eyes, nose, tongue and skin are the different sensory organs of your body. आता सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे काय तर पहा, आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय होय. आणि डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही आपली काय आहेत, सेन्सरी ऑर्गन्स आहेत 5. त्यानंतर थर्ड पाहूयात आपण, व्हॉट हेल्प डू वी गेट फ्रॉम अवर सेन्सरी ऑर्गन्स. आता ज्ञानेंद्रियाची आपल्याला कोणती मदत होते, तर पहा, सेन्सरी ऑर्गन्स प्रोव्हाइड अस विथ द इन्फॉर्मेशन अबाउट सराउंडिंग्स. आईज हेल्प अस टू सी, इयर्स हेल्प अस टू हिअर, नोज हेल्प अस टू स्मेल, टंग हेल्प अस टू टेस्ट अँड स्किन गिव्स अ सेन्सेशन ऑफ टच. आता जे आपले ऑर्गन जे आहेत त्यामुळे पहा आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते. डोळ्याने आपण पाहतो, नोजने आपण वास घेतो, कानाने ऐकतो, जिभेमुळे आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचे काय होते, ज्ञान होते. म्हणजे अशा प्रकारे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते आपले मदत करतात. त्यानंतर 5 पाहूयात आपण, क्वेश्चन नंबर 5, वाय इज कोऑर्डिनेशन नेसेसरी. आता हालचालीमध्ये ताळमेळ का असावा, त्याचा आन्सर आहे पहा, वी नीड कोऑर्डिनेशन टू कॅरी आउट ऑल द टास्क स्मूथली विदाउट एनी मिस्टेक ऑर मडलेस. इफ देअर इज नो कोऑर्डिनेशन वी विल फंबल विथ सिम्पल टास्क. आता हालचालीमध्ये ताळमेळ नसेल तर चुका होतील आणि साध्या चुकामुळे मोठे काय होतात, आपलं नुकसान होऊ शकतील. आणि चुका व जे आपले मिस्टेक आहेत ते टाळण्यासाठी हालचालीमध्ये ताळमेळ असावा. त्यानंतर पहा त्यामधील आपण क्वेश्चन नंबर F पाहूयात, फिल इन द ब्लँक्स. आता रिकाम्या जागा. फर्स्ट आहे त्यामध्ये पहा, आवर आईज टेल अस हाऊ डॅश समथिंग इज. डोळ्यामुळे वस्तू किती, त्याचा आन्सर काय आहे, फार म्हणजे दूर आहे याचा अंदाज आपल्याला येतो. त्यानंतर सेकंड पहा, आवर इयर टेल अस विच डायरेक्शन अ डॅश इज कमिंग फ्रॉम. आता साऊंड, त्याचा आन्सर काय, साऊंड म्हणजे आवाज कोणत्या दिशेने येतो ते आपल्याला इयर्स म्हणजे आपल्या कानामुळे समजते. त्यानंतर थर्ड पहा, द स्मेल टेल्स अस दॅट द इयर इज फाऊल. आता जो हवा कुबट आहे हे आपल्याला काय होते, वासावरून समजते. त्यानंतर अवर स्किन टेल्स अस दॅट समथिंग इज हॉट. आता आपल्याला त्वचेमुळे वस्तू गरम आहे हे आपल्याला कसे समजते, आपल्या त्वचेमुळे समजते. आणि त्यानंतर 5 पहा, अवर टंग टेल अस इफ इट इज बर्निंग वेन वी इट अ चिली. आता चिली म्हणजे काय, मिरची खाऊन जिभेची काय होते, आग होते. तर पहा हे आहेत फिल इन द ब्लँक्स, त्याचा आन्सर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर पहा अशा प्रकारे आपण जो आपला 16 जो लेसन आहे सेन्सरी ऑर्गन्स याची आपण एक्झरसाइज पाहिली. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच मी अजूनही जे आपले लेसन आहे त्याची एक्झरसाइज बनवलेल्या तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.